हॅलो डिअर स्टुडंट्स, कालच्या आणि परवाच्या लेक्चर्समध्ये मी जे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आजच्या बोर्डच्या एक्झाममध्ये येणार हे सांगितलेलं होतं. ज्या मुलांनी व्हिडिओ बघितला त्यांचे मला मेसेज आताच पडलेले दिसत आहेत की मॅम तुम्ही जे सांगितलं होतं ते सगळं आलं होतं. इनफॅक्ट काल जो आपण सोशल हेल्थवरचा जो डिस्कशन केलेला होता तो प्रश्न, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी काल सांगितलेली होती आणि तो 5 मार्कांसाठी आला होता. सो ज्यांनी सिन्सिअरली बघून व्हिडिओ प्रॉपरली त्या पद्धतीनं प्रिपरेशन केलेलं आहे त्यांचे आउट ऑफ मार्क्स आजच्या पेपरमध्ये तरी कुठं जात नाहीत. सो आपण फास्ट चला रिव्हिजन म्हणजे बघूयात तुमचे आन्सर्स कुठे कुठे चुकलेत का बरोबर आहेत. पहिल्या प्रश्नाचा आन्सर ऑसिन, जायंट स्क्विरल, इनडिटर्मिनेट स्पेसिस, त्याच्यानंतर ह्युमन बिईंग्स, मॅमालिया, ऑर्गन्स लाईक इथे हार्ट येतं बघा. त्याच्यानंतर व्होल्कॅनो जे आहे जिओलॉजिकल डिझास्टर येतं. ऑड वन आउट ह्याच्यामध्ये वॉर येतं, मॅनमेड डिझास्टर आहे. त्याच्यानंतर ऑड वन आउट हे ट्रू येतं. त्याच्यानंतर कंप्लीट कोरिलेशन, सुंदरबन सँक्च्युरी इथे टायगर येईल. आफ्टर दॅट विच टाईप ऑफ फ्युएल इज यूज्ड इन थर्मल पॉवर प्लांट. आता इथे टाईप ऑफ फ्युएल विचारलं आहे. सो इथे नॉन रिन्युएबल फ्युएल आपण म्हणू शकतो आणि मग त्याच्या पुढे कोल असं, कारण टाईप विचारलाय, विच फ्युएल असं नाही विचारलंय ना. विच फ्युएल म्हटलं असं तर कोल ठीक आहे, टाईप विचारलंय सो नॉन रिन्युएबल लिहिणं माझ्या मते तिथं बरोबर ठरेल. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द पिक्चर, हा लाफ्टर क्लब आहे एवढंच सांगायचं आहे. गिव्ह रिझन, सेल डिव्हिजन इज इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल जे आहे ह्या पद्धतीने त्याचे आन्सर्स बघा. 4 पॉईंट्स आहेत. सेल डिव्हिजन हे कशासाठी युजफुल आहे. त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांच्या सेल्सच्या डिव्हिजनमुळे ग्रोथ होते. इट इज इसेन्शियल फॉर रिस्टोरेशन ऑफ इमॅसिएटेड बॉडी. त्याच्यानंतर वुंड हिलिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्ससाठी अँड अदर इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस. हे सगळेच्या सगळे आन्सर्स असतील तर तुम्हाला तिथे 4 मार्क्स 2 मार्क्स जे आहेत ते मिळणार आहेत. कॉक्रोच आर्थ्रोपोडा फायलममध्ये का बिलॉंग करतो तर ह्याच्यामध्ये कॉक्रोच जो आहे जॉइंटेड अपेंडेजेस आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत तर ट्रिप्लोब्लास्टिक, युसिलोमेट हे तर आहेतच आहेत. एक्झोस्केलेटन, कायटिनस आहे. पण मेनली काय सांगू आपण की इट हॅज जॉइंटेड अपेंडेजेस की जो स्पेसिफिकली आर्थ्रोपोडा फायलममधल्या ॲनिमल्समध्ये ते दिसून येतं म्हणून आपण त्याला त्याच्यात इन्क्लूड केलं. पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस इज इको फ्रेंडली. आता ह्याच्यामध्ये काय सांगणार तर नॅचरल गॅस ह्याचा आन्सर बघा. स्पेसिफिकली तुम्हाला असं कुठं सापडणार नाही. तर नॅचरल गॅसमध्ये डू नॉट कंटेन सल्फर, डू नॉट कंटेन सल्फर आणि सल्फर नाही आहे ह्याच्यात, त्यामुळे त्याच्या बर्निंगमुळं लेस पोल्युशन होणार आहे आणि म्हणून नॅचरल गॅस जो आहे तो इको फ्रेंडली असं कन्सिडर करू शकतो आपण. हे झालं. त्याच्यानंतर हे तर सोपं आहे. सगळ्या प्रकारचे इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं होतं, एक्सरसाइजमधलाच हा प्रश्न आहे. तो सगळे इव्हिडन्सेस आपले जे आहेत मॉर्फॉलॉजिकल, ॲनाटॉमिकल, त्याच्यानंतर व्हेस्टिजियल ऑर्गन्स, कनेक्टिंग लिंक्स, एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस हे सगळे तुम्ही इथं लिहायचे आहेत. प्रत्येकासाठी तुम्हाला 2-2 म्हणजे हाफ मार्क असेल. जाधव मलाई पायंगच्या स्टोरीपासून आपण काय हे करतो तर हे त्याचे आहेत बघा. हे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं, इम्पॉर्टंट आहे. हा सेम प्रश्न मी सांगितला होता की एका स्कूलच्या एक्झाममध्ये विचारला होता आणि तुम्हालाही हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. सो ह्याच्यात आपण हे सगळे पॉईंट्स त्याच्यात इन्क्लूड करू शकतो की इफ अ पर्सन कॅन मेक सच अन इम्पॅक्ट की एकत्र येऊन सगळे पर्सन जे एफर्ट्स घेतात त्याच्या एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनच्या रिलेटेड, तर तो एखादा सिंगल पर्सनने सुद्धा जर ते डिटरमाइन केलं तर एन्व्हायरमेंटला त्याचे ग्रेट वेज बेनिफिट्स मिळू शकतात. ही त्याच्यापासून मिळालेली आपल्याला स्टोरीपासून मिळालेलं काय म्हणत आपण आउटकम आहे हे सांगितलं. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन असेक्शुअल सेक्शुअल रिप्रोडक्शन हे आहेत एकूण. तुम्हाला आता अगेन हा प्रश्न असेल हां येस 2 मार्काला. सो 4 पॉईंट्स तुम्ही लिहायचे आहेत. एनी कुठलं हे डिफरन्सचे मुद्दे आहेतच तुम्हाला माहीत आहेत, जास्त मी डिटेल सांगत नाही. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप ज्यांना आपण GM क्रॉप्स म्हणतो तर GM क्रॉप्स कुणाला म्हणायचं तर हे जे क्रॉप्स आहेत, एक मिनिट हां याच्यामध्ये आपण असं सांगू शकतो की दीज आर द क्रॉप्स विच आर यूज्ड इन ॲग्रिकल्चर की त्यांच्यामध्ये DNA मॉडिफाय केलेला आहे युजिंग जेनेटिक इंजिनिअरिंग मेथड्स. यांना आपण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स म्हणू शकतो. आणि मग जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत BT कॉटन, BT ब्रिंजल वगैरे, जे गोल्डन राईस वगैरे, ह्याच्यातली एनी 2 एक्झाम्पल्स तुम्ही ह्याच्यात सांगू शकता. म्हणजे डेफिनेशनसाठी 1 मार्क, एक्झाम्पल्स लिहिण्यासाठी 1 मार्क. व्हॉट आर विटॅमिन्स अगेन. विटॅमिन्स जे आहेत ग्रुप ऑफ हेट्रोजिनस कंपाऊंड्स की जे इसेन्शियल आहेत फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन द बॉडी. हां आणि त्याचे टाईप्स विचारलेत तर सो आपण ABCD असे
ई आणि के हे 6 मेन टाईप सांगितले. हे सगळंच तुम्ही लिहिणं गरजेचं आहे, कारण असं जर बघितलं तर ए बी कोणतेही एकूण 6 टाईप्स दिलेत, त्यातले कुठलेही 2 ए बी किंवा सी डी ई के असे सांगू शकता. आणि त्यातले वॉटर सोल्युबल फॅट सोल्युबल असा पण होऊ शकतो. सो फॉर अ सेफर साईड तुम्ही हे दोन्ही लिहिणं गरजेचं आहे, किंवा म्हणजे मार्क तुमचे तिथं कुठं जाण्याचे चान्सेस राहत नाहीत. एक्सप्लेन द मिनिंग्स, हे सिम्बॉल्स पण मी तुम्हाला सांगितलेले होते. पहिला जो आहे, पहिल्या सिम्बॉलचं मिनिंग आहे डू नॉट लिटर, कचरा करू नका, किंवा ह्याचा आपण डिस्पोज वेस्ट इन डस्टबिन असं पण सांगू शकतो. ह्याचं आहे सेव्ह फ्युएल आणि ह्याचं सेव्ह वॉटर. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन, क्लास रेप्टिलिया. रेप्टिलियाचे कॅरेक्टरिस्टिक्स हे आहेत तुमच्या टेक्स्टबुकमधलंच, हे मी ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतलं. ह्याच्यातले इम्पॉर्टंट कुठले कुठले लिहिणार आहात बघा तुम्ही, की पॉयक्युलोथर्म्स, त्याच्यानंतर स्किन ड्राय स्केली आहे, नेक इज प्रेझेंट आहे, हेड अँड ट्रंक, म्हणजे स्पेसिफिकली त्या पर्टिक्युलर ॲनिमल्समध्ये जे दिसून येतात ते कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत. बाकी ते ट्रिप्लोब्लास्टिक वगैरे असं काही इथं लिहिलं तर त्याचे मार्क्स मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. जे रेप्टिलियाचे स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत तेच इथं लिहायचे आहेत. आता इथे विच सबस्टन्स इज यूज्ड इन चीज प्रोडक्शन, तुम्ही मिल्क सांगाल इथे. इथं अर्लियर कुठलं एन्झाईम यूज केलं जायचं तर रेनेट आहे, आणि आता कुठलं यूज केलं जातं तर तुमचं जे प्रोटीएज एन्झाईम आहे. सो हे तिघांसाठी प्रत्येक लिहिण्यासाठी 3 1 मार्क झाला. ही जी डायग्रॅम आहे ही तुमची स्टेम सेल थेरपीशी रिलेटेड डायग्रॅम आहे. हे पहिल्याचं आन्सर आलं, स्टेम सेल थेरपी. इम्पॉर्टन्स काय आहे ह्या स्टेम सेल्स थेरपीचं, तर ह्याच्यामध्ये मेडिकल कंडिशन्स वगैरे आहेत. हे जे आहेत ना, हे 2 पॉईंट्स हे इम्पॉर्टन्समध्ये तुम्ही लिहू शकता. आणि तिसरा जो प्रश्न विचारला की कोणते ऑर्गन्स आपण ट्रान्सप्लांट करू शकतो बाय धिस प्रोसेस, तर हे आहेत बघा इथे, की किडनी, लिव्हर ह्यासारखे ऑर्गन्स जे आहेत ते ट्रान्सप्लांट करू शकतो आपण बाय धिस टेक्निक. सो हे त्याचे तिघांचे 3 आन्सर झाले. त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय डिझास्टर. डिझास्टरमध्ये आपण काय म्हणू शकतो की अनप्रेडिक्टेबल डेंजरस इव्हेंट दॅट ऑकर इन एन्व्हायरमेंट, त्याला आपण डिझास्टर म्हटलं. आणि मग त्याचे 2 टाईप्स ऑफ नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर. मॅनमेडमध्ये आपण मग वॉर, रायट, त्यानंतर जे बॉम्ब ब्लास्ट वगैरे जे आहेत ते मॅनमेडमध्ये येऊ शकतात. आणि नॅचरलमध्ये मग आपण त्याच्यामध्ये खूप सारे आहेत, सुनामी वगैरे, ह्यातले कुठलेही 2 तुम्ही सांगू शकता. हां, मी जसं सांगितलं तर तुम्हाला कालच्या ह्याच्यामध्ये डार्विनचे थेअरीचे येणार ऑब्जेक्शन्स म्हणून, तर त्या पद्धतीनं ऑब्जेक्शन्स आलेले आहेत की व्हॉट आर द ऑब्जेक्शन्स डार्विन्स थिअरीचे. हे की नॅचरल सिलेक्शन हा ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल नाही आहे फॉर इव्हॉल्युशन. डार्विन डिड नॉट एक्सप्लेन द इनहेरिटन्स ऑफ युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन, आणि नो एक्सप्लेनेशन रिगार्डिंग स्लो अँड ॲब्रप्ट चेंजेस, हे त्याचे ऑब्जेक्शन झाले. ही पण डायग्रॅम मी आठवतं तुम्हाला असेल तर विचारलं होतं, ही प्रोसेस सांगा, आणि मी ही प्रोसेस पण तुम्हाला एक्सप्लेन केलेली होती. सेम प्रश्न विचारलेला होता, तोच प्रश्न आलाय बघा इथे, की विच प्रोसेस इज शोन. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार, प्रोसेस काय सांगणार, तर बायोफ्युएल प्रोडक्शनची ही प्रोसेस आहे. 2 एक्झाम्पल्स ऑफ लिक्विड फ्युएल्स अँड सॉलिड फ्युएल्स. मग लिक्विड फ्युएलची एक्झाम्पल काय येईल, व्हेजिटेबल ऑइल आणि अल्कोहोल, हे लिक्विडमध्ये येईल. आणि सॉलिडमध्ये काय येईल, कोल आहे, ॲनिमल डंग आहे, त्याच्यानंतर क्रॉप रेसिड्यू आहे, हे सॉलिड येतील. एनी 2 सांगायचे आहेत तुम्हाला तिथे. आफ्टर दॅट कम्प्लीट द स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेटर युजिंग विंड एनर्जी. मग ह्याच्यात काय आहे, विंड व्हेलॉसिटी किंवा विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी. तुमच्या टेक्स्टबुकच्या 55 पेजवरती हा जो चार्ट आहे बघा, मग इथे येईल विंड टर्बाईन, त्यानंतर इलेक्ट्रिक एनर्जी, आणि इकडे येईल जनरेटर. आफ्टर दॅट राईट लिमिटेशन्स ऑफ इन इलेक्ट्रिक जनरेटर युजिंग विंड एनर्जी. विंड एनर्जीचे यूज करून जे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, तर हां, हे बघा, विंड व्हेलॉसिटी जी आहे ती डिपेंड करते वेगवेगळ्या जिओग्राफिकल कंडिशन्सवरती. त्याची व्हेलॉसिटी सी शोर्सवरती हाय आहे, बट त्याच्यासाठी ॲप्रोप्रिएट एन्व्हायरमेंटची रिक्वायरमेंट असते. क्लीन एनर्जी जरी असली तरी इट इज स्पेसिफिक विंड व्हेलॉसिटी ही नेसेसरी असते, आणि ती सगळीकडेच अवेलेबल नसते, आणि म्हणून ही लिमिटेड आहे त्याचा यूज करणं. हे सगळे तिथं यूजेस सांगायचे आहेत तुम्हाला. हां, इसेन्शियल असेसरी वोल्स, ही डायग्रॅम पण मी काल तुम्हाला सांगितली होती. फ्लावरची जी डायग्रॅम आहे ती काढायची होती. डायग्रॅम बघा किती मार्कांसाठी आहे, आय थिंक 3 मार्कांसाठी असेल ही. येस. आणि व्हॉट इज पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय म्हणणार, ट्रान्सफर ऑफ
पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, त्याला पॉलिनेशन म्हटलं. आणि पॉलिनेटिंग एजंट्स, मग विंड काय म्हणतो आपण, ॲनिमल्स आहेत किंवा इन्सेक्ट्स आहेत, बर्ड्स आहेत, हे पॉलिनेटिंग एजंट्स तुम्ही सांगू शकता. वॉटर आहे, बरोबर. सो हे झाले, म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला आय थिंक 3 मार्क असतील. ह्याच्यासाठी 1 आणि ह्याच्यासाठी 1 असे 5 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असेल. आणि दुसरा व्हॉट विल यू डू, हे तर मी कालच्याच लेक्चरमध्ये स्पेसिफिकली सोशल हेल्थवरती जो क्लास घेतलेला होता आपण, मी 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवला होता, पण हे सगळे आन्सर्स डिस्कस केलेले होते आपण. सो त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे आन्सर्स मी दिलेत, तुम्ही आज मी डिस्कस करत नाही. ह्याचे आन्सर्स तुम्हाला जर हवे असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये जी PDF दिलेली होती ती बघा, तुम्हाला ह्याच्यात काय आन्सर्स लिहायचे आहेत हे कळतील. सेम हेच प्रश्न आपण काल डिस्कस केलेले होते. सो दिस वॉज ऑल अबाउट टुडेज पेपर. कसा गेला मला नक्की कळवा, मार्क किती पडणार आहे ते पण कळवा. कमी पडत असतील, अवघड गेला असेल, काही चुकलं असेल तर त्याची काही काळजी करू नका. अजून पुढचे 2 पेपर्स राहिलेत, त्याच्या कामाला लागा. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट पेपर्स. थँक्यू सो मच.